गाव शिवारात सहज मिळणाऱ्या शेणखताला सोन्याचा भाव. शेतकरी करतोय वर्षाला 4 लाखांची उलाढाल. शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन, दूध व्यवसाय, म्हशी विक्री करण्याचा व्यवसाय करतात. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना शेणखताचं महत्त्व समजल्यानं शेतकरी आता रासायनिक खताऐवजी शेणखताचा वापर आपल्या शेतात करतायत. यामुळे शेणखताच्या दरात वाढ झाली असून पूर्वी 1 ते 1,500 रुपये ट्रॅक्टर ट्रॉली या दरानं शेणखत मिळत होतं, पण सध्या ते 3 ते 4,000 रुपये ट्रॅक्टर ट्रॉली दरानं मिळत आहे. या विक्रीतून शेतकरी गणेश सोनकडे वर्षाला लाखोंची कमाई करत आहेत. माणूस जिद्दीनं काही ठरवलं तर कोणत्याही संसाधनाचा अभाव त्याला थांबवू शकत नाही, असंच काहीसं त्यांनी दाखवून दिलंय. ते शेण गोळा करतात, प्रक्रिया करतात आणि त्यातून सेंद्रिय खत तयार करतात. हे खत मग शेतकऱ्यांना विकलं जातं. सोनकडे यांना या उपक्रमातून दरवर्षी लाखोंचा नफा होत आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेणखत हे पर्यावरणासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे. जमिनीचा पोत राखून ठेवणं, प्रदूषण टाळणं आणि आरोग्यदायी अन्न उत्पादन हे सर्व फायदे शेणखताच्या वापरामुळे मिळतात. आजच्या यांत्रिक शेतीच्या युगात रासायनिक खतांचा अतिवापर केला जात आहे. त्यामुळे मातीचा कस कमी होतोय, पाण्याची गरज वाढते आणि पर्यावरणालाही धोका निर्माण होतोय. अशा वेळी आपल्याला पुन्हा नैसर्गिक शेतीकडे वळण्याची गरज आहे. त्यासाठी शेणखत एक अमूल्य साधन आहे, असं गणेशजींचं म्हणणं आहे. तुम्हाला या व्यवसायाबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच कृषी मंत्राच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा.